लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून 16 मार्च 2024 पासून संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्षांची बॅनरबाजी करण्यावर पूर्णपणे बंदी असून शासनाकडून तशी खबरदारी घेतली जाते। परंतु नाशिक शहराच्या सातपूर परिसरात जुनी सातपूर कॉलनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून दीवार लेखन असे अभियान चालवले गेले। परंतु काही ठिकाणी आचारसंहिता लागून देखील ते फलक रंगवण्यात आले नाहीत किंवा झाकले गेले नाहीत। म्हणून एक प्रकारे एक बार फिर से मोदी सरकार अशी जाहिरात सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। हे फलक ज्या परिसरात आहेत त्या ठिकाणाहून सातपूर विभागीय कार्यालय हे काही अंतरावर असून अधिकारी कर्मचाऱ्यांना याचा विसर का पडला असावा हा देखील मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। म्हणून या प्रकरणी दोषी कोण आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन कार्यवाही व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। या प्रकरणी प्रबंधभूमीने सातपूर भाजप पदाधिकारी राजेश दराडे यांच्याशी भेटून खुलासा केला आहे। तसेच या संदर्भात आमचे नाशिक शहर प्रतिनिधी प्रकाश बागुल यांनी घेतलेला संपूर्ण आढावा पाहूयात सविस्तर। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। संपूर्ण भारतामध्ये गेल्या 16 मार्च पासून आदर्श आचारसंहिता ही लागू करण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने लोकसभेचं बिगुल हे मोठ्या प्रमाणात वाजलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु दुसरीकडे आपण जर बघितलं तर नाशिक शहराच्या सातपूर कॉलनी या भागामध्ये आचारसंहितेचं पालन हे विद्यमान सरकारच करत नाही असं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर ह्या भिंती रंगवून ठेवलेल्या आहेत आणि त्यांच्यावर लिहिलेलं आहे एक बार फिर से मोदी सरकार असं लिहिलेलं आहे। या नाशिक लोकसभा मतदारसंघात बऱ्याच ठिकाणी असे चित्र पाहायला आपल्याला मिळत आहे। हा नाशिकचा सातपूर परिसर आहे आणि सातपूर परिसरातल्या ही सातपूर कॉलनी या ठिकाणी असे जे फलक रंगवून ठेवलेले आहेत, भिंतीवर लावून ठेवलेले आहेत। या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रबंधभूमीच्या निदर्शनात आलेले आहेत। 5 ते 6 ठिकाणी अशा प्रकारचे जे बॅनर आहेत आणि अजून विविध प्रकारचे जे बॅनर आहेत अशा भिंतीवर रंगवून ठेवलेले आहेत। एकंदरीत आपण जर बघितलं तर नाशिक महानगरपालिका याकडे कानाडोळा करत आहे असंही देखील म्हणता येईल। अशा देखील नागरिकांच्या ओरड या ठिकाणाहून येत आहेत। याच्यावर कारवाई नक्की करणार तरी कोण? विद्यमान सरकार भाजप सरकार यामध्ये स्थापन आहे आणि म्हणून हे असे जाहिरातबाजी आचारसंहिता लागल्यानंतरही केली जाते का हा देखील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित होतो आहे। आणि याच्यावर नक्की महानगरपालिका आता काय कारवाई करणार हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। संपूर्ण देशामध्ये 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता चालू झालेली आहे। त्या अनुषंगाने कुठलेही पोस्टर असेल, जाहिरातबाजी असेल कुठल्याही पक्षाची ते करणं अनिवार्य आहे। आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर सातपूर कॉलनीमध्ये एक बार फिर से मोदी सरकार अशी जाहिरात त्या ठिकाणी निदर्शनास येत आहे। एक भाजप पदाधिकारी म्हणून आपण काय म्हणाल? भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक दृष्टिकोनातून संपूर्ण देशभर प्रत्येक भागात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिवार लेखन अभियानाअंतर्गत त्याच्या बूथमध्ये त्या भागातल्या सार्वजनिक ठिकाणी त्या मालमत्ताधारकांची परवानगी घेऊन हे आपकी बार मोदी सरकार असं दिवार लेखन करण्याचं आम्हाला अभियान देण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक ज्या ठिकाणी दिवार लेखन केलेलं आहे त्या ठिकाणी जे संबंधित लोक राहतात घरमालक त्यांची परवानगी घेऊन त्यांची तोंडी परवानगी घेऊन आम्ही त्या दिवार लेखन अभियान संपूर्ण कार्यकर्त्यांनी या सातपूर भागात मंडलात पूर्ण केलेलं आहे। तर त्या अभियानांतर्गत हे सगळं दिवार लेखनाचं काम झालेलं आहे। परंतु त्या ठिकाणी आता पण आपण बघितलं तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे जे फलक आहेत ते झाकले गेलेले नाहीत महानगरपालिकेकडनं, तशाच अवस्थेत आहेत। नाही, तुमच्या माहिती करता सांगतो की सातपूर कॉलनी जेवढे दिवार लेखन झाले बहुतांशी रोडवरचे संपूर्ण जे दिवार लेखनाचे ज्या ठिकाणी दिवार लेखन झाले आहे ते सगळं महापालिकेने रंग मारून ते मूळ स्वरूपात त्याच्यावर जे आम्ही जाहिरात केली होती अबकी बार मोदी सरकार त्याच्यावर महापालिकेने त्यांच्या वतीने रंग मारलेला आहे। परंतु ज्या ठिकाणी आता मारलेला नाही रंग त्याच्यावर काय कारवाई केली गेली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई कोण करणार?
म्हणजे याच्यातली संपूर्ण मला माहिती नाही, पण तरीही हे मागच्या 16 तारखेनंतर ज्यावेळेस आचारसंहिता जाहीर झाली, आदर्श आचारसंहिता, त्वरित महापालिकेने ऍक्शन घेऊन ते जे दिवार लेखनाचे जिथे जिथे स्पॉट आहे तिथे जाऊन त्यांनी रंग मारलेला आहे. त्यांच्याकडनं काही राहिले असतील तर तुम्ही किंवा आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना परत पूर्वसूचना देऊन त्या दिवार लेखनवर रंग परत एकदा ते दिवार लेखनावर रंग मारण्याकरता आम्ही त्यांना सांगू शकतो. परंतु त्या ठिकाणी जर कारवाई झाली नाही तर याला महानगरपालिकेला जबाबदार धरण्यात यावे का आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा का? त्याबद्दल मला पूर्ण सांगता येणार नाही. महापालिकेला जबाबदार धरण्यात यावे किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, तो हा प्रशासनाचा विषय. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.